मध्ये एवढं आता मित्रांनो ज्याच्याबद्दल मी या ठिकाणी सांगत आहे अर्थात मंदार म्हात्रे हा खूप मोठा खेळाडू आहे. अगदी ग्रामीण क्रिकेटपासून मग तालुकास्तरीय मॅच असेल किंवा व्यावसायिक क्रिकेट असेल अगदी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तो खेळायला जात असतो. अगदी रायगड प्रीमियर लीग सुद्धा खेळलेला आहे. परंतु तो सुद्धा म्हणतो की डे स्पर्धेमध्ये मी एवढ्या मोठ्या मॅच ट्रॉफीज कुठेच बघितलेल्या नाहीत. त्याचे जगन्नाथ गायकर याचे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण याचं सर्व श्रेय अर्थात सन्माननीय अजयजी गायकर त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळ बोरघर यांना जातं. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमानं या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा. धन्यवाद दादा. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण करायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल, सन्माननीय जगन्नाथजी गायकर आपल्याला विनंती असेल, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. मंगेश म्हात्रे याला सामना सुरू होतोय तो म्हणजेच मुस्कान मांडला. सन्माननीय पृथ्वीराजजी पाटील आपल्याला विनंती असेल आणि सन्माननीय जगन्नाथजी गायकर आपल्याला विनंती असेल, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक जे आलेलं आहे त्याचं वितरण करायचं आहे. पहिलाच चेंडू सलमान, सुंदर चेंडू रोहा एक्सप्रेस सलमान याच्या माध्यमातून चेंडू मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन जातोय. अगदी चेंडूला योग्य दिशा दिली, चेंडू गेला तो म्हणजेच थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि आप्पा पालकर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक मंगेश साठी आलेला आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने कटवला आहे, चेंडू त्याच्याकडे गेलाय ज्याचा काल वाढदिवस होता. किफायत पटेल याचा भाऊ मुशरफ पटेल पॉइंट रिजनच्या दिशेने उभा होता, परंतु या चेंडूवर मात्र एकच धाव आली. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 6. माफ करा, 2 धावा आल्या, धावसंख्या झाली 6. निश्चितच सांगायचं झालं तर मुस्कान मांडला संघ आहे, परंतु या आप्पा पालकर आपले 500 रुपये या ठिकाणी जमा करायचे आहेत. आप्पा पालकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तर निश्चितच हे पारितोषिक देखील वितरित केलं जाईल मंगेश म्हात्रे आपल्याला. तत्पूर्वी या चेंडूवर 2 धावा आल्या, धावसंख्या झाली 6. आता तिसरा चेंडू निर्धावाला, धावसंख्या 6 वर स्थिरावली. अजूनही 3 चेंडू षटकातील येणं बाकी. मित्रांनो, जर पाहायचं झालं तर अतिशय सुंदर गोलंदाजी सलमानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तेवढीच चांगली फलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. तोच सलमान चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. याच खेळाडूचा भाऊ राहुल याच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र चेंडू मधला वेग काढून घेतला. तू शेर असशील तर मी देखील 1.25 शेर आहे या ठिकाणी दाखवून देतोय सलमान सिद्धी. विचार करायचा झाला तर भूषण जगन्नाथ झावरे, भूषण मोहन झावरे, मुशरफ आरिफ पटेल, त्यानंतर ऋतिक बागवे आणि ओमकार भोपी यांच्यासारखे खेळाडू जे आहेत लोकल खेळाडू आहेत, परंतु अतिशय चांगले खेळाडू आहेत, हे देखील मुस्कान मांडला संघातूनच खेळताना दिसत आहेत. पुढला चेंडू घेऊन सलमान सज्ज. यावेळी सुंदर चेंडू, तेज तर्रार चेंडू. यष्टी, नक्कीच यष्ट्यांना नाही तर LBW ची अपील या ठिकाणी झाली. पंचांनी बोटवर केलं आणि या ठिकाणी फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली. एक खणखणीत षटकार या फलंदाजानं मारला होता, परंतु LBW च्या ट्रॅप मध्ये अडकला, सापडला आणि या ठिकाणी मात्र पहिला गडी बाद झाला, तो म्हणजेच अद्विक 11 बोरघर संघाचा. 12 धावांवर पहिला हादरा बसला, तो म्हणजेच बोरघर या संघाला. आता मात्र वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आकाश तवसालकर, मॅन फ्रॉम चौल,
कारण मित्रांनो या खेळाडूचा खेळ मी देखील पाहिला आहे. चौल किंवा रेवदंडा संघातून नेहमीच खेळताना दिसतो. 12 धावा पहिल्या षटकात लागलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आकाश टवसालकर सज्ज होईल. सामना करेल तो म्हणजेच फलंदाज सुनील. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली. मुशरफ पटेल झेल सुटणार नाही कारण भाऊ आहे किफायतचा या विभागातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो हे आपण चषक पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय, त्या स्पर्धेचे आयोजक अजयदादा गायकर, त्यांच्यावर आधारित हे गाणं मला वाटतं परवाच रिलीज झालंय. परंतु अतिशय सुंदर गीत, सुंदर संगीत, सुंदर लिरिक्स या गाण्यामध्ये वापरलेत आणि नक्कीच तेच गाणं या ठिकाणी प्ले केलं गेलं. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी आणखी एक सुंदर चेंडू ऋषी याच्यासाठी. नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूचा खेळ. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 12 अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नक्कीच दादा जर सांगायचं झालं तर अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आकाश तवसालकर कडून पाहायला मिळत आहे. फलंदाजी मार्कवर ऋषी आहे. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. युगांतर बोरकर संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी बजावत असतो. तत्पूर्वी आणखी एक निर्धाव चेंडूची फेक या ठिकाणी झाली. निश्चितच 3 चेंडूंची फेक आणि 3ही चेंडूंवर एकही धाव आतापर्यंत खर्च झाली नाही. ती म्हणजेच गोलंदाज आकाश तवसालकर याच्याकडून. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक सुंदर चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर रनआउटची संधी होती, परंतु संधीचं सोनं मात्र काही करता आलं नाही. निश्चितच बाईच्या स्वरूपात ही एक धाव आली एका धावेच्या सहाय्याने. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज आकाश सज्ज. चौथ्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच अमर. नक्कीच मित्रांनो हा देखील एक चांगला फलंदाज आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू घेऊन आकाश सज्ज होईल. हा देखील सुंदर चेंडू. प्रत्येक चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ऋषी मात्र या ठिकाणी आत्महत्या करतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अजय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. यावेळी चांगला फटका आलाय. झेल काही होऊ शकत नाही. नो चेंडू. काय पंच काहीतरी सांगतायत. नक्कीच नो चेंडू आहे. फ्री हिट नसणार आहे मित्रांनो. नो चेंडू आहे. या चेंडूवर नो प्लस 2 धावा धावून काढल्यात. धावसंख्येत 2 ने 3 ने वाढ. धावसंख्या झाली 16. तत्पूर्वी अजय दादा ज्यावेळी पुढच्या वर्षी आणखी एक गाणं निघेल त्यावेळी या स्पर्धेचा उल्लेख त्या गाण्यामध्ये झाला पाहिजे, कारण अतिशय भव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू शॉर्ट आर्म गोल केलाय. फटका गेलाय ओमकार भोपीच्या दिशेने. हा देखील एक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच मोरिया ताजपूर संघासाठी अतिशय चांगली कामगिरी नेहमीच करतो. तत्पूर्वी या चेंडूवर मला वाटतं 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली 18. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 बाद 18. अजूनही 2 षटकांचा 1 षटकाचा खेळ मला वाटतंय होणं बाकी आहे. 3 बाद 18 का? 3 बाद 18 धावसंख्या धावफलकावर लावलेली आहे. 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकांचा सामना आहे मित्रांनो. यानंतर होणारा सामना असेल यातून विजेता होणारा संघ आणि समोर असेल तो म्हणजेच अप्पाची इंडिया संघ. निश्चितच त्यातून जो विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होईल. खेळेल यंगस्टर रेवदंडा संघासमोर. तत्पूर्वी मोरिया ताजपूर
यंगस्टर रेवदंडा आणि महाजनाई महाजने या तिन्ही संघांनी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. तीनही सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले संघ आहेत मोरिया ताजपूर, यंगस्टर रेवदंडा आणि महाजनाई महाजने. कालच्या दिवसातला मित्रांनो महाजने संघाचा तुम्ही जर खेळ पाहिला असाल तर अतिशय फेअर प्लेचं प्रदर्शन या ठिकाणी महाजने संघानं केलं आणि निश्चितच त्याचमुळे यांना एक रिवॉर्ड आणि तो रिवॉर्ड त्यांना घेऊन गेला तो म्हणजेच सेमीफायनल मध्ये. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, पहिलाच चेंडू निश्चितच गोलंदाज आबूच्या माध्यमातून येतोय, क्लीन बोल्ड होतोय फलंदाज उमेश. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मित्रांनो याच मैदानावर पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार एक भव्य स्पर्धा पार पाडली जाणार आहे. स्पर्धा असणार आहे स्वर्गीय चंद्रकांत दादा रसाळ स्मृती चषक आई करंजाई क्रिकेट क्लब उमटेच्या माध्यमातून. 32 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. प्रथम क्रमांक 30,000, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 असणार आहे बक्षीस. त्याचबरोबर जर पाहिलं तर 16 संघ रामराज टेनिस क्रिकेट असोसिएशनचे, 8 संघ गाव टू गाव ओपन आणि 8 संघ पूर्णपणे ओपन खेळवले जातील. या स्पर्धेची प्रवेश फी असेल 3,000 रुपये आणि या स्पर्धेसाठी संपर्क करायचा आहे वैभव जाधव, ओमकार जाधव, आतिश गायकवाड आणि प्रतीक रसाळ यांना. या चेंडूवर एक धाव आली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. त्याचबरोबर दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी आमच्या मोरिया मल्याण आयोजित आमच्या मल्याण गावी एक भव्य स्पर्धा पार पडणार आहे. मोठा फटका, भूषण धावरे झेल सोडणार नाही, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहे, एक सुंदर झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी जर पाहिलं तर जी मल्याण मध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं बक्षीस देखील प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय क्रमांक 11,000चं पारितोषिक असणार आहे. भव्य दिव्य चषक असणारच, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच असणार आहेत प्रत्येक सामन्याला. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, कूलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी रोख रक्कम 5,000 रुपये असणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी असेल 5,000 रुपये. तुम्ही माझ्याकडे संपर्क करू शकता. निलेश दादा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आपला निशान दादा आहे. हा मोठा फटका येतोय, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार विवंदलच्या बॅट मधून. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. विमंडल साठी 500 रुपयाचं पारितोषिक अजय दादा गायकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 25. नक्कीच दादा जर पाहिलं तर या ठिकाणी लोकल बॉय अजय सेना बोरघर संघाचा कर्णधार विमंडल. हा मात्र सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक होत आहे. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, सामना करेल विमंडल. धावसंख्या झाली 25. शेवटच्या चेंडूवर षटकार येणार का? यानंतरचं समालोचन आपल्याला निखिल उंदीर मॅन फ्रॉम रेवदंडा याच्याकडून देखील ऐकायला मिळेल. नक्कीच मित्रांनो समालोचकांची गर्दी या ठिकाणी आहे, कारण सामने टुर्नामेंटच अशी आहे. आणखी एक सुंदर चेंडू नक्कीच यॉर्कर लेंथवर टाकला. एक धाव धावून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न होणार का? तिसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र बाद होतोय फलंदाज. नक्कीच जर पाहिलं निलेश दादा आहे, निशान दादा आहे, निखिल आहे, नरू आहे, मी आहे आणि या ठिकाणी या पुढच्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय निखिल उंदीर मॅन फ्रॉम रेवदंडा याला. हॅलो हॅलो हॅलो. या मंचावर संतोषजी पुनकर आमचे परममित्र यांचा या मंचावर सहर्ष स्वागत करतोय. आमच्या कलाक्षेत्रामध्ये ज्यांनी आम्ही सदैव एका मंचावर नेहमी असतो, आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या मंचावर उपस्थित आहेत
आमचं पहिलं आद्य कर्तव्य बनतं की या ठिकाणी संतोष दादा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. सन्मानाची मानाची ही शाल आणि त्याच्यासोबत एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी मी सन्मानित करतोय. सन्मान हा कशाही पद्धतीचा असतो, पण आपल्या मनाने आपल्या अंतःकरणातून ज्याला आपण भेट देतो त्याला स्वागत सोहळा म्हटलं जातं आणि हा स्वागत सोहळा संतोष दादा यांचा या ठिकाणी पार पडलाय. मी या ठिकाणी विनंती करतोय लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. तत्पूर्वी वेदांतला धन्यवाद देतोय. आपल्या समुद्र आवाजामध्ये आपण मित्रांनो समालोचन ऐकलत वेदांत कंटक. तर मित्रांनो थोड्याच वेळात सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख अर्थातच एक मोठं नाव म्हणजे राजाभाई केनी हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी 5-10 मिनिटात या ठिकाणी उपस्थित होतील. मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावर पाहतोय आणि अलिबाग तालुक्याचा जर विचार केला तर अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर राजाभाई केनी यांचं शिवसेनेसाठी एक मोठं योगदान, एक चांगलं कार्य. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय आमदार चषक 2022 या स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी अर्थातच राजाभाई केनी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. धन्यवाद. मी या ठिकाणी वळतो या मंचावर आम्हाला ज्या पद्धतीचं योगदान लाभतं लक्षात घ्या. आपण स्नेहबंध ज्या ठिकाणी जोडले जातात त्या स्नेहबंध ज्यावेळी जोडले जातात त्यावेळी स्नेहाची माणसं या मंचावर येत असतात आणि हा मंच खुलवत असतात. निश्चित स्वरूपात ही स्नेहबंध ज्याला आपण नाळ म्हटलं जातं दॅट इज कॉल्ड ऑफ DNA. म्हणजेच अशी काही रेशीमगाठी असतात ज्या रक्ताच्या नसतात परंतु अंतःकरणातून माणुसकीच्या जी काही नाती असतात. या मंचावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शतशः मनापासून आभारी आहे. या ठिकाणी अनिल कृष्णा पिंगळस्कर यांच्याकडून बोरगर यांच्याकडून 500 रुपयाचं योगदान, तसेच शरद गावडे नांगरवाडी यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी या आयोजनासाठी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं बहुमूल्य योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच मधुकर धर्मा म्हात्रे बोरघर यांच्याकडून देखील 200 रुपयाचं योगदान, तसेच आमचे मित्र संतोषजी पुनकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे. केतन यांनी जर कॅच पकडली तर अजय गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. हॅलो जरा सामना 1 सेकंद 2 मिनिटं थांबवता का? मान्यवर येत आहेत. आपण पाहतो या ठिकाणी अलिबाग तालुक्याचे तालुका प्रमुख अर्थात शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक शिवसेना युवकांना नेहमीच प्रेरित करणारं आमचं प्रेरणास्थान म्हणजे राजाभाई केनी. अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतोय या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने सर्व असे आपले अजय दादा आणि त्याचबरोबर युवा शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व अर्थात आपण पाहतोय राजाभाई केनी यांचं स्वागत होतंय आणि 1-2 मिनिटं फक्त सामना थांबवा आपल्याला विनंती करतोय. सामना चालू ठेवा दादा, कारण चालू ठेवायचा? चालू ठेवा थोडा चालू ठेवा. ठीक आहे सर, सामना चालू ठेवा. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण पाहतोय सन्माननीय राजाभाई केनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो राजाभाई केनी विषयी सांगायचं झालं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं चिखली येथे. अप्रतिम असं आयोजन होतं मित्रांनो. जर तुम्ही ती बैलगाडी स्पर्धा जर पाहिली असाल तर मित्रांनो मी समालोचक त्या ठिकाणी होतो. अँकरिंगचं काम माझ्याकडे होतं. एक जबरदस्त भारदस्त अशी बैलगाडीची स्पर्धा त्या ठिकाणी झाली होती. अर्थात राजाभाई केनी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा झाली. आज आपण या ठिकाणी पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख अर्थातच ज्यांनी अर्थातच प्रत्येक झेलसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते अजय दादा गायकर यांच्याकडून आपण पाहतोय. ज्यांनी झेल टिपलाय नाव जरा सांगा.
तर निश्चितच एक मोठं योगदान आपण या ठिकाणी पाहतोय. षटकारांची जर हॅट्रिक साधली अर्थात सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार आले तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. 5000 वाढलं का? 5000 रुपयाचं पारितोषिक आहे बघा. ही तर खऱ्या अर्थानं घेतलंय ना. तर आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभ आशीर्वाद देण्यासाठी राजाभाई केणी उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक मी आपलं अभिनंदन करतोय, शब्द सुमनांनी आपलं स्वागत करतोय. कारण ही भव्य दिव्य अशी टुर्नामेंट्स आपण पाहतोय. आमदार चषक किंवा युवा सेना चषक आपण पाहतोय. अतिशय सुरेख अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आम्हा सर्वांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. मनपूर्वक आभार. तत्पूर्वी विमंदल पाटील आपल्याला 500-500-1000 रुपयाचं पारितोषिक अजय दादाच्या माध्यमातून लाभलेलं आहे. हॅलो, आपण पाहतोय चालू असलेला सामना अद्विक 11 बोरगर विरुद्ध मुस्कान मांडला. अतिशय रोमांचक सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आपण पाहतोय चालू असलेला हा सामना अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. पण पाहतोय धावफलकावर 13 धावा लागलेल्या आहेत. चालू षटक, या षटकातील येणारा शेवटचा चेंडू. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 13. 15 धावांची गरज असताना आपण पाहतोय जवळपास सामना मुस्कान 11 मांडला संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट इज द ग्लोरियस अनसर्टेनिटी ऑफ द गेम. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी सुरू असलेला सामना मुस्कान मांडला विपक्ष अद्विक 11 बोरगर. जर पाहिलं तर अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी सलमानच्या माध्यमातून झाला होता. वेदांत, तत्पूर्वी आणखी एक सांगू इच्छितोय, कारण 13 आणि 17 क्रिकेट जगतात हे 2 जे आकडे आहेत, हे जे 2 अंक आहेत, हे मात्र अशुभ ठरताना आपण पाहिलेत. जसं की आता सलमान सिद्दीकी खेळत असताना आपण पाहिलं 13 या धावसंख्येवर आउट झाला. काय म्हणशील? नक्कीच दादा, मी प्रत्येक वेळी म्हणतो 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ आहे. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ का? तर मी कुठेतरी वाचलं होतं. 1913चं साल होतं. त्यावेळी इंग्लंडचा एक क्रिकेटर होता आणि तो क्रिकेटर त्यावेळी फक्त टेस्ट इनिंग व्हायची आणि टेस्ट इनिंगच्या 13 इनिंग तो खेळला आणि 13ही वेळा 13 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ गणला गेला. निश्चितच तोच 13 आकडा या ठिकाणी अशुभ ठरला मुस्कान मांडला संघासाठी. परंतु दादा, सांगायचं झालं तर 17 हा आकडा का अशुभ? तर 17 हा आकडा अशुभ नाही, तर 17 हा खतरा. कारण 17 नंबरची जर्सी परिधान करून एक वादळ मैदानावर यायचं. ते वादळ म्हणजे अब्राहम बेंझामिन डिव्हिलियर्स. नक्कीच त्या वादळाने संपूर्ण जगतावर मिस्टर 360 ही पदवी पटकावली आणि नक्कीच भारतीय संघात देखील तसंच एक वादळ खेळतंय. ते म्हणजे 17 नंबरची जर्सी परिधान करून ऋतिक झावरेचा आवडता खेळाडू रिषभ पंत. तर पाहिलं तर या ठिकाणी मात्र धावसंख्या झाली 15. मला वाटतं षटक संपलं. पहिल्या षटका अखेर 15 धावा. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवर कोण आहे? स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाचं नाव काय दादा? आकाश आहे. आकाश टवसालकर. नॉन स्ट्राईक एंडवर जयेंद्र आहे. निश्चितच मित्रांनो, सामना आहे तो सामना आतापर्यंत तरी मुस्कान मांडला संघाच्या बाजूने दिसतोय. परंतु जर पाहायचं झालं तर कुठेतरी कमबॅक होणं गरजेचं आहे. निलेश दादा कायम सांगत असतो की ज्यावेळी मल्ल्याणच्या मैदानावर जय हनुमान घोटवडे आणि व्हीसीएन कुरुल सामना सुरू होता त्यावेळी 6 चेंडू 7 धावांची गरज होती. आदित्य घाडगेला पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि 5 चेंडू 1 धावेची गरज असताना त्या धावा सुयोग ठाकूरला काढता आल्या नव्हत्या. निश्चितच त्याच प्रकारचा काहीसा खेळ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर धसवड संघाचा एक खेळाडू किंवा त्यांचा संघ परवाच्या दिवशी खेळला. प्रथम फलंदाजी करताना 3 षटकात अवघ्या 18 धावा धावफलकावर लावल्या आणि समोर संघ होता तो म्हणजे एमसीसी चोरडे. त्या संघाला 11 धावांवर रोखलं. म्हणजे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीच निश्चित नसतं. प्रत्येक गोष्टी ह्या ठरवल्या जात नसतात. या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर चेंडू. नक्कीच चेंडूला हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. त्या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 17. पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासातील
अशुभ आकड्याची नोंद या ठिकाणी धावफलकावर लागते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17. ज्यांच्या माध्यमातून ज्या अजय दादाच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे त्या अजय दादाने आतापर्यंत बक्षिसांची खैरात केली. विमान दलला तब्बल 500-1,000 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. तत्पूर्वी मोठा फटका, चेंडू जाईल स्ट्रेट इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे मास्टर. चेंडू यावेळी मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 आणि हा स्क्वेअर चेंडू म्हणजे धावसंख्या होईल 24. 17 हा आकडा जरी अशुभ असला तरी मला त्याचा फरक पडत नाही. या ठिकाणी दाखवून दिलाय फलंदाजाने. आकाशने नक्कीच आसमानी फटका मारलाय. आणि निलेश दादा तर सांगतोस तू नेहमी की आपल्या खेळाडूंची देखील नावं घे. आपल्या संघात देखील असाच एक आकाश आहे जो अशा प्रकारचे आसमानी फटके मारतो. या ठिकाणी मला वाटतं हा विनिंग शॉट होता. आकाशचं कौतुक होईल, सलमानचं कौतुक होईल, कौतुक होईल मुझे मांडला संघाचं. धन्यवाद.